Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात झाल्यानंतर मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये पूर आलेला आहे. शेतशिवार अक्षरशः जलमय झालेले आहेत. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. गुरं हजारोच्या संख्येने दगावलेली आहेत. तर अक्षरशः धुमाकूळ पावसाने मराठवाड्यात घातलेला आहे आणि इथून पुढचे काही दिवस सुद्धा मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे. पुढचे काही दिवसही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा तडाखा जो आहे तो कायम असणार आहे. त्यामुळे कुठे नक्की काय स्थिती असणार आहे, कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी आपण आजची सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्याच्या माध्यमातून नक्की पाऊस आता वाढलेला आहे त्याचं कारण काय आहे ते आपण समजून घेऊ शकतो. तर या सॅटेलाइट इमेज मध्ये आपण बघू शकतो की इकडे बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन दिसतात. याचबरोबर अरबी समुद्रात सुद्धा सायक्लोनिक सर्क्युलेशन बघायला मिळतात. म्हणजेच कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या महासागरात, बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात बघायला मिळतात. आणि या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणूनच मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस येत आहे. बंगालच्या उपसागरात हे जे मोठ्या प्रमाणात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात खास करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले बघायला मिळत आहेत. वादळी वारे वाहताना दिसून येत आहेत. यामुळेच महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. आता ह्या संदर्भात नक्की हवामान खात्याने काय ट्विट केलेलं आहे, काय इशारा दिलेला आहे, हे सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. तर आता स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजमध्ये आपण बघू शकतो हवामान खात्याने नक्की काय म्हटलेलं आहे. थंडरस्टॉर्म अकंपनीड विथ लाइटनिंग, हेवी रेन विथ गस्टी विंड्स 30 to 40 km per hour, very likely to occur at isolated places in the districts of Marathwada. म्हणजे मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, वादळी वारे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता असणार आहे. म्हणजेच मराठवाड्यात जिल्ह्यातल्या अनेक पट्ट्यांमध्ये, अनेक भागांमध्ये मुसळधार तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. आणखी एक ट्विट हवामान खात्याने केलेला आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे थंडरस्टॉर्म अकंपनीड विथ लाइटनिंग, लाइट टू मॉडरेट रेन विथ गस्टी विंड्स 30 to 40 km per hour, very likely to occur at isolated places in the districts of कोकण, गोवा and मध्य महाराष्ट्र. म्हणजे मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये, कोकण किनारपट्टीच्या संपूर्ण पट्ट्यामध्ये आणि गोव्यामध्ये सुद्धा विजांचा कडकडाट आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति वेगाने, प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असणार आहे. याचा अर्थ मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा या सगळ्या पट्ट्यात पावसाचा धुमाकूळ असण्याची शक्यता असणार आहे. आता स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे हे सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. तर आजच्या तारखेचा 25 सप्टेंबरचा हा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात अक्षरशः पावसाचा धुमाकूळ असण्याची शक्यता आज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली होती. यवतमाळ आणि चंद्रपूरला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता. तर नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, याचबरोबर भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली होती. येलो अलर्ट या सगळ्या जिल्ह्यांना आज हवामान खात्याकडून देण्यात आलेला होता. तर उर्वरित मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील, उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील, कोकणातला पालघर, ठाणे आणि मुंबई असेल, इथे मात्र आज कोणताही अलर्ट देण्यात आलेला नव्हता. यानुसार आता तुमच्या भागात पाऊस पडला का किंवा आज दिवसभरात पाऊस ओसरल्याचं बघायला मिळालं का किंवा ढग दाटलेले बघायला मिळाले का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आता उद्या आणि परवाची नक्की काय स्थिती असणार आहे 26 आणि 27 सप्टेंबरची ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. तर 26 तारखेचा हा मॅप आहे आणि ज्यामध्ये आपण बघू शकतो जळगाव, धुळे, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्रातले, खानदेशातले हे 3 जिल्हे जर सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ उद्या पाहायला मिळणार आहे. इकडे आपण बघू शकतो विदर्भातल्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि कोकण किनारपट्टीच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा सगळ्या जिल्ह्यांमध्ये
तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता असणार आहे। येलो झोन मध्ये हे सगळे जिल्हे आहेत। येलो अलर्ट या सगळ्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। 26 तारखेच्या तुलनेने मात्र 27 तारखेला जे आहे पाऊस जे आहे ते वाढलेलं असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। कोकण किनारपट्टीवर तर अक्षरशः पावसाचा कहर बघायला मिळणार आहे। ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि त्याला लागून असलेला सातारा, कोल्हापूर आणि पुण्याचा जो घाटाचा परिसर आहे, घाटमाता आहे, असा हा जो संपूर्ण पट्टा आहे तिथे तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे। पावसाचा अक्षरशः कहर बघायला मिळणार आहे। तर धाराशिव, लातूर आणि त्याला लागून असलेले आणखी जे काही जिल्हे आहेत त्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर हे ऑरेंज अलर्ट वरचे जिल्हे जर सोडले तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राला येलो अलर्ट हवामान खात्याकडून 27 तारखेला देण्यात आलेला आहे। म्हणजे 27 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापलेला असणार आहे। पावसाचा अक्षरशः धुमाकूळ बघायला मिळणार आहे। आता 28 आणि 29 सप्टेंबरची नक्की काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइड मधून बघू शकतो। 28 आणि 29 सप्टेंबरला काही जिल्ह्यांमधून पाऊस ओसरलेला असणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढलेला सुद्धा असणार आहे। 27 तारखेच्या तुलनेने 28 तारखेच्या अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। नाशिकचा घाटाचा परिसर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि त्याला लागून असलेला हा जो घाटाचा परिसर आहे, म्हणजे एकंदरीत हा जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, या संपूर्ण पट्ट्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तुफान स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह बरसण्याची शक्यता या पट्ट्यात असणार आहे। तर उर्वरित मध्य महाराष्ट्रातले, उत्तर महाराष्ट्रातले, विदर्भातले आणि मराठवाड्यातले जे जिल्हे आहेत तिथे सुद्धा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले असणार आहेत। याचबरोबर पाऊस सुद्धा तुफान स्वरूपाचा पडण्याची शक्यता असणार आहे। विजांचा कडकडाट सुद्धा बघायला मिळणार आहे आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं नुकसान करणारा हा पाऊस असणार आहे। तर सोलापूर, सांगली, लातूर आणि याचबरोबर हिंगोली हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। 29 सप्टेंबरची काय स्थिती असेल तर 29 सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या काही भागांमधून पाऊस ओसरल्याचं बघायला मिळणार आहे। मात्र पालघर, ठाणे, रायगड याचबरोबर हा जो घाटाचा परिसर आहे इथे येलो अलर्ट असणार आहे। पालघर, ठाणे, रायगड, नाशिक आणि त्याला लागून असलेला जो संपूर्ण घाटाचा परिसर आहे या सगळ्या पट्ट्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर नाशिक असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल आणि विदर्भातले सगळे जिल्हे असतील, याचबरोबर इकडे मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पट्ट्याला सुद्धा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। या सगळ्या पट्ट्यांमध्ये, सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीने इथून पुढचे काही दिवस नक्की कसे असणार आहे, कुठे पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे, तुफान पाऊस पडण्याची शक्यता कुठे असणार आहे आणि कुठे पाऊस ओसरलेला असणार आहे, हे सगळं आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंदर्भात, तुमच्या जिल्ह्यातल्या वातावरणासंदर्भात, तुमच्या जिल्ह्यातल्या पावसाच्या स्थितीसंदर्भात काही अंदाज अपेक्षित असेल, काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।